नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासूनचं जे राजकारण चालू आहे किंवा ज्या राजकीय पातळीवर घडामोडी चालू आहेत त्या बघितल्यानंतर मला काही मूलभूत गोष्टी अगत्याने मांडणं आवश्यक वाटतं. ज्या प्रकारे आधीच्या 2.5 वर्षामध्ये जरांगे पाटील यांना पुढे करून देवेंद्र फडणवीस विरोधामध्ये राजकीय डावपेच खेळण्याचा प्रयत्न झाला आणि आता धनंजय मुंडे यांच्या विरोधातलं राजकारण करताना जे काही चालू आहे ते या बाजूचं असेल त्या बाजूचं असेल, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. चूक महायुतीने करो किंवा चूक महाविकास आघाडीने करो, चूक अजितदादांकडे हो किंवा शरद पवारांकडे होऊ दे, चूक भाजपकडून हो किंवा काँग्रेसकडून हो, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. यांनी कितीही गडबडीचं चलाखीचं राजकारण करावं, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. माझ्या दृष्टीने देशामध्ये समाजामध्ये एक सामंजस्य आणि सौहार्द असलं पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य असलं पाहिजे आणि त्याला सगळ्या पक्षांनी प्राधान्य दिलं पाहिजे. याला मी महत्व देतो आणि त्याच आधारावर त्याच निकषावर मी राजकीय विश्लेषण करत असतो. गेल्या काही दिवसामध्ये आणि प्रामुख्याने मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जो गदारोळ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आला होता आणि आता सगळ्या निवडणुका संपल्यानंतर बीड परळी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडापासून जे काय चालू आहे ते बघितल्यानंतर संविधान धोक्यात आहे असं ओरडणाऱ्यांची वाचा का बंद झाली, हा मला पडलेला प्रश्न आहे. कारण तो कोण वाल्मिक कराड याला आरोपी बनवण्यासाठी ज्या प्रकारे गर्दी जमून धुमाकूळ घालून आंदोलनं करून आवाज उठवण्यात आले आणि नंतर वाल्मिक कराड आणि त्या निमित्ताने इतर आरोपींची नावं काढण्यात आली, ते सगळे ओबीसी आहेत आणि या बाजूला उभे असलेले सगळे मराठा होते देशमुखांच्या बाजूने. आणि त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा काहीतरी संघर्ष रंगवण्याचा प्रयत्न झाला. आणि महत्वाची बाब, सगळ्यात भयानक गोष्ट काय असेल, तो वाल्मिक कराड याला आरोपी बनवल्यानंतर किंवा त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या समर्थनासाठी अनेक ठिकाणी बंद पाळला गेला, रस्त्यावर लोक उतरले. याचा अर्थ वाल्मिक कराड हा निर्दोष किंवा निरपराधच ठरत नाही. पण दोन्ही बाजूनी लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि त्याच पद्धतीने मग राजकारणातले किंवा प्रशासनातले कायद्याचे निर्णय व्हायला लागले असतील तर ही बाब भयानक आहे. आत्ताच्या आत्ता फाशी द्या हे सगळे बोलतात, तिथपर्यंत पण फार तो दुर्लक्ष करू आपण. पण SIT जाहीर करा, या पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड करा. आम्हाला पाहिजे ती SIT आली पाहिजे. अमुक अमुक कलम लावलं पाहिजे, हे कलम लावलं आणि हे कलम का नाही लावलं, या प्रकारे जर मागण्या होणार असतील आणि जातीवर आधारित फिर्यादी किंवा आरोपी यांच्या बाजूने लोक रस्त्यावर उतरणार असतील तर मला वाटतं कायदा सुव्यवस्था आणि लोकशाही बारगळलेली आहे आणि देशामध्ये झुंडशाहीचं अराजक घोंगावतं आहे असंच म्हणावं लागेल. बांगलादेशमध्ये निवडून आलेल्या हसीना वाजेद नावाच्या पंतप्रधानाला शेजारच्या भारत नावाच्या देशात जीव मुठीत धरून पळून यावं लागलं आणि त्यानंतर आजपर्यंत गेल्या 4-6 महिन्यामध्ये जे काय रक्तरंजित घडामोडी बांगलादेशात घडता आहेत त्याची सुरुवात अशी झुंडशाहीतून होत असते. म्हणे एक विद्यार्थी आंदोलन सुरू झालं,
बांगलादेशमधल्या जमाते इस्लामी नावाच्या कट्टर इस्लामपंथीय पक्ष आणि संघटनेच्या विद्यार्थी शाखेने हे हसीना वाजेद विरोधातलं आंदोलन सुरू केलं होतं. आणि बघता बघता ते इतकं हिंसक आंदोलन होत गेलं की देशाच्या पंतप्रधानाला लष्करी विमानात बसून शेजारच्या भारत नावाच्या देशात पिटाळून लावण्यात आलं. सुरक्षित जा बाई म्हणून बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना वाजेद या भारतामध्ये पळून आल्या. अजून जिवंत राहू शकलेत. कदाचित तिथे असत्या तर त्यांची कत्तलही झाली असती. कारण हसीना वाजेद भारतात पोहोचल्या आणि 24 तासात त्यांचं जे पंतप्रधान निवासस्थान आहे त्याच्यावर जमावाने हल्ले चढवले. मोठमोठ्या शहरामध्ये, लहान मोठ्या शहरामध्ये, गावागावामध्ये झुंडीच्या झुंडी सैरा वैरा मनमानी करत फिरायला लागल्या. जो आपल्या जातीचा नाही, आपल्या पंथाचा नाही, त्याची घरं पेटवून देणं, त्यांच्या महिलांवर बलात्कार करणं, त्यांची कत्तल करणं, ही सगळी झुंडशाही आज बांगलादेशमध्ये राजरोस फिरताना दिसते. त्याची सुरुवात अशीच न्याय नावाच्या 2 शब्दांपासून होत असते, 2.5 शब्दांपासून होत असते. न्याय, आम्हाला न्याय पाहिजे. पण न्याय हा कायदा आणि प्रशासन यांच्या आधारावर मिळत असतो. जर तुम्हीच निवडलेलं सरकार सत्तेत बसलेलं आहे आणि त्या सरकारकडून कायदा राबवला जात असेल तर तुम्हाला जो न्याय हवा तो त्या सरकारच्या अंडर काम करणाऱ्या सुव्यवस्थेकडून तुम्ही न्याय मागितला पाहिजे. आणि तो मिळत नसेल तर त्या व्यवस्थेच्या विरुद्ध सुद्धा तुम्हाला न्यायालयात दाद मागायची सोय ठेवलेली आहे. पण त्या ज्या व्यवस्था असतात, त्या ज्या यंत्रणा असतात, त्या जेव्हा काम करत असतात तेव्हा त्यांना काम करू दिलं पाहिजे. त्यामध्ये सारखं डोकावून बघणं, सारखं त्यात नाक खुपसणं, याला न्याय म्हणत नाहीत. तो न्यायावरचाही अन्याय असतो. हे मी आज मुद्दाम का सांगतोय? मुद्दाम सांगतोय याचं कारण, ज्या प्रकारे गेला महिनाभर जवळजवळ संतोष देशमुख आणि इतर काही तिथल्या घडामोडी मराठवाड्यातल्या आणि परली बीड जिल्ह्यातल्या यावरून गदारोळ चालू आहे, तेव्हा एका बाजूला हा गट उभा राहतो आणि दुसऱ्या बाजूला आरोपीचा गट उभा राहतो आणि दोघांनाही जनतेकडून समर्थन मिळतं. तेव्हा कायदा व्यवस्था घटना या सगळ्या गोष्टी कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिल्या जात असतात. आमचा जमाव मोठा आहे. आम्ही रस्त्यावर टायर अधिक जाळू शकतो. आम्ही अधिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन वाहतूक बंद पाडू शकतो, बाजार बंद पाडू शकतो, काम धंदे बंद पाडू शकतो. आणि म्हणून सरकार म्हणून बसलेल्यांनी आमचं ऐकलंच पाहिजे. आणि आमचं ऐकणं म्हणजेच न्याय आहे. आम्ही म्हणू तो न्याय आहे असं जेव्हा जमलेल्या गर्दीकडून मागितलं जातं आणि ते आपण ऐकत बसतो तेव्हा आपण झुंडशाहीच्या अराजकाला एक प्रकारे आमंत्रण देत असतो. बीड परळी या नावाने जो काय रोजच्या रोज गदारोळ घोंगावतोय तो झुंडीच्या मानसशास्त्राचा परिणाम आहे. वाल्मिक कराड किंवा जे कोणी 5-7 लोक आतापर्यंत पकडलेत ते जर पकडले गेले असतील तर रोज उठून माध्यमासमोर येऊन ज्या काही मागण्या केल्या जातात त्याला आवर घातला गेला पाहिजे. सुशांत सिंग राजपूत याचा आरोपी मारेकरी पकडला गेला नाही. 3-3 आठवडे FIR सुद्धा दाखल झाला नव्हता. आणि ते फार उत्तम पोलीस कार्य आहे असं रोजच्या रोज येऊन कॅमेरा समोर सांगणारे संजय राऊत यांना 24 तासात सैफ अल्लीचा मारेकरी पकडला गेला तरी कायदा व्यवस्था बिघडलेली वाटतं. इथे तुमच्या लक्षात येतं आपण अराजकाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. ही झुंडशाही असते. ही झुंडशाही असते. जगामध्ये अराजक आणि झुंडशाही, बडी तो कान पिळी अशी व्यवस्था राहू नये.
दुबळ्यातल्या दुबळ्या माणसाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, यासाठीच कायदे बनवले जातात. कायद्याचा अंमल राखला जातो आणि कायद्याचा अंमल राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यंत्रणा उभारल्या जातात. जर तुम्हाला प्रामाणिकपणे न्याय हवा असेल तर तुम्हाला काही अंशी तरी त्या व्यवस्थांवर विश्वास ठेवावा लागतो. हा, जर कितीही तक्रार करून त्या यंत्रणा कार्यरत होत नसतील तर मग एकत्र येऊन समाजाने गर्दीने आवाज उठवणं, याला आंदोलन म्हणतात. पण यंत्रणा काम करत असतात, तपास सुरू असतो, गुन्हा दाखल होतो, त्या उपरही त्या यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणं, गर्दी जमवून दबाव आणण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे अराजकाला आमंत्रण दिलं जात असतं. मित्रांनो, आज जे लोक काय ते संतोष देशमुख यांच्याविषयी बोलतात, सैफ अल्लीविषयी बोलतात, तेच लोक दोन साधूंचा हत्याकांड झाल्यानंतर वाचा बसल्यासारखे का बोलत होते? लॉ विल टेक इट्स ओन कोर्स, कायद्यानुसार योग्य असेल ते होईल, असं बोलणाऱ्या सुप्रिया ताईंपासून, शरद पवारांपासून, संजय राऊतांपासून, अनिल देशमुखांपर्यंत सगळीच्या सगळी मंडळी सुशांत सिंग राजपूतचा FIR का दाखल झाला नाही याचं उत्तर एकदा तरी देऊ शकली आहेत? मग तेव्हा लोकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं का? लॉकडाऊन चालू होता, कोविडचा काळ होता, काय परिस्थिती होती? FIR दाखल झाला नाही म्हणून सुशांत सिंगच्या पित्याला पाटण्यामध्ये, बिहारमध्ये FIR दाखल करावा लागला. त्यापेक्षाही संतोष देशमुख किंवा सैफ अली यांच्या विषयीचं काम अधिक वेगाने झालेलं आहे. अधिक वेगाने झालेलं आहे. सैफ अली प्रकरणातला पहिला आरोपी तर 24 तासच्या आत पकडला गेलेला आहे. संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा तो कोण वाल्मिक कराड आहे, त्याला ताब्यात घेतलं गेलेलं आहे, गुन्हा नोंदला गेलेला आहे. त्याचे काही साथीदार तर 8-10 दिवस आधी पकडले गेले. एवढं सुद्धा कर्तृत्व उद्धव ठाकरेंचं सरकार असताना, अनिल देशमुख गृहमंत्री असताना कोणी दाखवू शकलं नव्हतं. आणि तरी अनिल देशमुखांचं पोवाडे गाणारे शरद पवार यांना आज अचानक कायदा व्यवस्था ढासळल्याचं वाटतं, तेव्हा शरद पवार झुंडीच्या मनस्थितीला आमंत्रण देत असतात. आणि एक लक्षात ठेवा, आज तुमची झुंड असेल, उद्या दुसरी झुंड तयार होते आणि ती सुद्धा तुमच्यावर आक्रमण करून येऊ शकते. कमीत कमी शरद पवारांनी हे विसरता कामा नये. त्यांच्या काळामध्ये आझाद मैदानावर ST कर्मचारी पगार मिळावा म्हणून उपोषणाला आणि आंदोलनाला बसले होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर एक दिवस त्यांच्यातलेच काही 100-150 लोक उठले आणि शरद पवारांच्या निवासस्थानी येऊन घुसले. तेव्हा दार बंद करून शरद पवारांना आत लपून बसावं लागलं होतं आणि सुप्रिया ताईंची सुद्धा बोबडी वळली होती. त्या सगळ्या गर्दीला विशेष पोलीस पथकं मागून उचलून बसमध्ये डांबून अटक करण्यात आली होती. विसरले शरद पवार? आज जेव्हा तुम्ही न्यायाच्या गोष्टी बोलत बोलत झुंडशाहीचं समर्थन करता, तेव्हा मग तुमच्या घराशी आलेल्या STच्या नाराज प्रक्षुब्ध कर्मचाऱ्यांच्या आक्रमणाच्या वेळेला का घाबरला होता शरद पवार? का घाबरल्या होत्या सुप्रियाताई? न्याय मागणं म्हणजे झुंडशाही नसते, ह्या दोन्ही बाजूंनी हे तारतम्य ठेवलं पाहिजे. त्यावेळेला ती झुंड तुमच्या अंगावर आली तेव्हा तुम्ही भयभीत झालात. आणि दुसरीकडे अशाच झुंडीने त्या दोन साधू संन्याशांना जीवे मारलं होतं, ठेचून ठेचून मारलं होतं. तेव्हा कायदा पाळायला पाहिजे म्हणून सांगत होता. या प्रकारचं दुटप्पी राजकारण करणारे लोक हे झुंडीला आमंत्रण देत असतात. आणि एकदा झुंड आली आणि झुंडी तयार व्हायला लागल्या की न्याय, निवाडे, कायदे, कोर्ट कचेऱ्या या सगळ्या गोष्टी निरर्थक होऊन जातात. ज्याची झुंड मोठी किंवा जो अधिक हिंसाचार, रक्तपात करू शकतो,
तो कायदा बनतो, तोच न्यायाधीश होतो, हे विसरू नका. अरब इस्रायल युद्ध काय आहे? हमासवाले सांगतात आम्ही म्हणू तो न्याय. तिथून सगळी गडबड सुरू होते. आज बांगलादेशमध्ये त्या म्यानमारचे 11 आर्मी घुसलेली आहे. एका बाजूला तिथले मुल्ला मौलवी मुस्लिम धर्मांधांना भडकवतायत आणि हिंदूंवर अत्याचार करतायत, पण दुसरीकडे आकारान का अरकान नावाचं जी म्यानमार मधली बौद्ध लोकांची अतिरेकी संघटना आहे, ती सशस्त्र होऊन बांगलादेशमध्ये घुसलेली आहे, पूर्व आणि दक्षिणेकडून, आग्नेयेकडून. आणि तिथून जीव मुठीत धरून मुस्लिमांना आपल्या मायदेशात बांगलादेशात सुद्धा जीव मुठीत धरून पळावं लागतंय, कारण संपूर्ण बांगलादेश झुंडशाहीच्या आहारी गेलेला आहे. सरकार, कायदा, लष्कर निष्प्रभ ठरलेलं आहे. झुंडशाही अशीच असते. थोडं इकडे तिकडे होईल, पण निदान जास्तीत जास्त 90%, 95% लोकांना सुरक्षित जगता येईल. आणि काय 2-4-5% गडबड होईल, अशा व्यवस्थेला सुद्धा कायदा व्यवस्था म्हणतात, कायद्याचं राज्य म्हणतात. 1% देखील अन्याय होता कामा नये, आणि होणार असेल तर 100% झुंडशाही झालेली चालेल, असं ज्यांना वाटतं ते बांगलादेशची परिस्थिती आमंत्रित करत असतात. बांगलादेशची अवस्था बघा. एका बाजूला बांगलादेशमध्ये हिंदूंना सुरक्षा नाहीये, मुस्लिम धर्मांध आक्रमक, आणि दुसरीकडे त्याच बांगलादेशमधल्या मुस्लिमांना बौद्ध अतिरेक्यांकडून रक्तपाताने पळवून लावलं जात आहे. दोन्ही बाजूला ज्याची झुंड जास्त त्याचा कायदा चालतो, बळी तो कानपिळी. तेव्हा संतोष देशमुखांचं प्रकरण असो की आणखीन कुठलंही असो, त्यामध्ये कायद्याला, तपास यंत्रणांना काम करू देणं आणि त्यामध्ये रोजच्या रोज नाक न खुपसणं अगत्याचं आहे. तीच सुरक्षेची हमी असते, कारण तीच संविधान, कायदा व्यवस्था चालू राखण्याची शाश्वती असते. ह्याला पकडला, त्याला का नाही पकडला, त्याला हे कलम का लावलं, त्याला हे कलम का नाही लावलं, त्याला डॉक्टरकडे का नेला, याला कोर्टात का नेला, हे जर रोजच्या रोज कोणी पोलिसांना विचारणार असेल तर पोलीस सुद्धा माणसं आहेत. आपल्यातलेच काही लोक पोलीस होत असतात, आपल्यातलेच काही लोक वकील होत असतात, आपल्यातलेच काही लोक न्यायाधीश होत असतात, आणि आपल्यातलेच काही लोक बरी पण होतात आणि मारेकरी पण होतात. हे सगळे आपल्या समाजाचा घटक असतात. ही गोष्ट कधीही विसरू नका. देव आणि दानव, सूर आणि असुर हे आपल्यातूनच निर्माण होतात. दोन्हीही प्रवृत्ती आपल्यातच सामावलेल्या असतात. आणि या दोन्ही प्रवृत्तीपैकी कुठल्या प्रवृत्तीला मोकाट होऊ द्यायचं आणि कुठल्या प्रवृत्तीला प्रोत्साहन द्यायचं हे आपण ठरवतो. आणि त्यावर जीवनाची शाश्वती आणि सुरक्षितता निश्चित होत असते, किंवा असुरक्षितता आणि पाशवीपणा उदयाला येत असतो. ज्या प्रकारचं राजकारण आपापल्या मतलबासाठी आज सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाकडून महाराष्ट्रात चालू आहे, त्याचा बारकाईने अभ्यास केला तर लोकांच्या सुरक्षेपेक्षा आणि न्याय व्यवस्था आणि कायदा व्यवस्था यापेक्षा प्रत्येकाला आपल्या राजकीय स्वार्थाची चिंता भेडसावते, आणि त्यासाठी झुंडी तयार केल्या जाते. पहिले काही दिवस संतोष देशमुख हा जातीने मराठा होता, म्हणून हा संघर्ष मराठा विरुद्ध ओबीसी, म्हणजे जे काय वंजारी असतील, मला माहित नाही तो वाल्मिक कराड कुठच्या जातीचा आहे माहिती, पण जनरली ओबीसी असावा असं मी मानतो. तर मग शेवटी हे सगळं प्रकरण मराठा विरोधी आहे असं जे चित्र तयार करण्यात आलं, त्याची प्रतिक्रिया वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ झुंडी रस्त्यावर येण्यामध्ये झाली. या सगळ्या झुंडी कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक गावामध्ये वसलेल्या आहेत. अनेक पिढ्या एकमेकांचे शेजारी
म्हणून जगलेल्या आहेत. संकट प्रसंगी एकमेकाच्या मदतीला धावलेल्या त्याच जाती आहेत ज्या वेगवेगळ्या जातीत विभागली गेलेली ही माणसं आहेत. वंजाऱ्याच्या घरी आग लागली असेल, मराठा पण धावला असेल, आणि मराठ्याच्या घरी दरोडा पडतो तर वंजारी सुद्धा, ओबीसी सुद्धा धावला असेल. आज त्याचा विसर पडतोय. तेव्हा आपणच आपल्याला आपल्या गावामध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये, आपल्या गाव वस्तीमध्ये असुरक्षित करतोय. कारण कायदा घटना वगैरे दूरच्या गोष्टी आहेत. आपल्या गावामध्ये आपलं सगळ्यांमधलं एकमेकातलं काय म्हणतात ते सौजन्य आणि सौहार्द, एकमेकाविषयी आस्था, आपुलकी, अडचणीला धावून जाण्याची आपली माणूस म्हणून असलेली मानसिकता आणि माणुसकी, ही सगळ्यात मोठी सुरक्षा असते आणि ती सगळ्यात मोठी सुरक्षेची गॅरंटी असते. एकदा झुंडशाही आली की तुम्ही त्या झुंडीतले, मी या झुंडीतला, आणि आपण माणुसकी विसरून पशु होतो. त्या नॅशनल जॉग्राफी, डिस्कवरी वगैरे चॅनेलवर बघताना जनावरांच्या दोन कळपांमध्ये जे एकमेकावर तुटून पडतात, जीव घेतात, लांडगे तोड करतात, रक्तपात करतात, त्यांना एकमेकांची ओळख सुद्धा नसते, पण एकमेकाच्या जीवावर उठतात. कारण साधं सरळ आहे, ते आमच्यातले नाहीत, आम्ही त्यांच्यातले नाहीत. ही एकदा झुंडशाही सुरू झाली की आपल्या घरात सुद्धा आपण सुरक्षित राहत नाही, आपल्या मोहल्ल्यामध्ये, गल्लीमध्ये, वाडीमध्ये आपण सुरक्षित राहत नाही, आपल्या गावात सुद्धा आपण सुरक्षित राहत नाही. कारण कायदा, यंत्रणा, घटना, प्रशासन हे प्रत्येक गल्ली वस्तीमध्ये नसतं. या सगळ्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपणच कुठल्याही जातीचे असलो तरी एकमेकांसाठी आधार असतो आणि एकमेकांसाठी सुरक्षा असतो. कारण आपण माणूस म्हणून जगतो, आपण झुंड म्हणून जगत नाही. जी झुंडशाही हळूहळू डोकं वर काढते त्याची जाणीव करून देणं, त्यासाठी हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.